नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी। एकदम साधी, सिंपल आणि झटपट होणार आणि खायला एक नंबर, एकदम भन्नाट लागणारी, एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही कधीही कुणीही बघितलं ना तर पटकन बनवाल, एवढी काही अवघड नाही आहे आणि एकदम हॉटेलच्या पद्धतीनं आणि झटपट होणार आणि चवीला तर हॉटेलपेक्षा पण भारी लागणारी। एकदा बनवा आणि बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे बरं का मंडळी। चला मग पटकन बनवायला घेऊया। आता इथं भाज्या म्हटलं तर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। मी इथं परसबी घेतलेला आहे, कोबी आहे, गाजर आहे, बटाटा आहे, मटर आहे, पनीर आहे, एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत। मी हे सगळं चिरून तेलामध्ये भाजून घेणार आहे। मी काय तळणार नाही, कोण कोण तळून पण घेतात। मी तेल एक एक चमचा तेल टाकून चांगलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता कोबी, फ्लावर, गाजर, परसबी हे चांगलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, चांगलं शिजेसपर्यंत। हे भाज्या भाजूसपर्यंत एका साईडला थोडंसं दूध गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये केसर टाकून एक 5 मिनिटं उकळून बाजूला काढून ठेवले, म्हणजे त्याचा कलर छान उतरतो केसरचा, म्हणून बाजूला ठेवून दिला। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी चालेल, काही टेन्शन घ्यायचं नाही मंडळी। मी जेव्हा गावी राहायचे ना तेव्हा आम्हाला पण भेटत नव्हतं बरं का। आता आहे, चला इथे सगळं भेटतं, जवळजवळ आहे म्हणून आहे तर वापरते, पण असं नाही ज्यावेळेला नसतं त्यावेळेला पाहिजेच असं काही नाही आहे। ते नसलं तरी पण छान भात बनतो, बिर्याणी पण मस्त बनते। हे बघा तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी धुवून पाणी नितळायला ठेवलं होतं, म्हणजे जास्त पटपट आवाज येतो तेल टाकल्यामुळं, म्हणून पाणी नितळून चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि भाज्या थोड्याशा असं मला कोबी म्हणा किंवा गाजर, मटर हे थोडंसं अर्धकच्चं असलं तरी चालतं, फक्त थोडासा बटाटा जास्त शिजवून घेतलेला आहे, ते पण भाजूनच शिजवलेलं आहे। आणि एक हे भाजूसपर्यंत दुसऱ्या साईडला कांदा तळून घेत आहे आणि पनीर तळून घेणार आहे। हो का, भाजतानाच बटाटा शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असं एका साईडला भाज्या भाजून झालेल्या आहेत, दुसऱ्या साईडला मी भाज्या असं भाजून झाल्यानंतर कांदा पण तळून झालेला आहे। कांदा तळून पण मिक्सच केलेला आहे, थोडासा बाजूला काढून ठेवीन आणि थोडासा मिक्स करायला ठेवून देईन। आता त्यामध्ये मी सुहानाचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या घरचा असला तरी चालेल। मी घरचा थोडासा घरी बारीक केलेला तो टाकलेला आहे आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे। हळद, मीठ, चटणी, दही आणि थोडासा गरम मसाला हे सगळं मिक्स करायचं आणि एक 5-10 मिनटं असंच ठेवून द्यायचं। बघा दही टाकलेलं आहे। आता मी इथे 1.5 किलोची बिर्याणी बनवत आहे, त्यामध्ये मी अर्धा किलो दही टाकलेले आहे। आणि भाज्या आपल्या सगळ्या मी फक्त परसबी अर्धा किलो घेतलेला आहे आणि मटर अर्धा किलो घेतलेला आहे। आणि अंदाज पंचे आपला बटाटा 1-2-3 बटाटे असा अंदाज पण तेच घ्या, काही जास्त कमी जास्त झालं तरी चालतं हो, एवढं काही नाही आहे, आपल्याला कुठं हॉटेलमध्ये घेऊन जायचं आहे। आता मी इथे 1.5 किलो तांदूळ घेतलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही भाज्या घ्या। मग जवळजवळ आपल्या सगळ्या भाज्या मिक्स करून एक 2-2.5 किलो तरी भाज्या झाल्या पाहिजे, कारण भात शिजून जास्त होतो आणि थोडंसं भाज्या जाताखाली आल्यावर छान वाटतात, म्हणून कमी 2-2.25 किलो तरी भाज्या झाल्या पाहिजेत, असं माझं मत आहे। कमी जास्त थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल। आता इथे सगळं व्यवस्थित मॅग्नेट करून ठेवून दिलेलं आहे, 10 मिनटं ठेवणार आहे मी। थोडंसं काजू असेल तरी टाका। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी उकळलं की मग एक अर्धा तास मी तांदूळ भिजायला टाकलं होतं, ते भिजलेले तांदूळ टाकलेले आहेत। आता हे तांदूळ जास्त नाही शिजवायचे, 80% शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे घेणार आहे। आणि तोपर्यंत पनीर बघा कट करून घेते। पनीर मी अर्धा किलो टाकलेलं आहे। मंडळी पनीर आवडत असेल तर टाका, आमच्या साहेबांना अजिबात पनीर आवडत नाही बरं का, पण आम्हाला आवडतं, मुलांना आवडतं म्हणून पनीर टाकत असतो आम्ही। कारण आज होता मुलीचा बड्डे, त्यासाठी तिच्या आवडीचं करायचं होतं म्हणून तिला पनीर आवडतं, त्यासाठी आम्ही पनीर, नाही तर मोस्टली तर आम्ही घरी बनवत असतो ना, तर ते खाणार असेल तर पनीर टाकत नाही, त्यांना अजिबात पनीर हा प्रकार आवडत नाही। हे बघा सगळं तळून लसूण अद्रक हे सगळं मिक्स केलेलं आहे, खालीच मिक्स केलेलं आहे। आणि भात शिजायला टाकल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला थोडा टाकायचा आहे, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक लिंबू पिळलेला आहे। हे चांगलं एक 90% शिजवून घेतलेलं आहे, 80-90% शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही जर जास्त वेळ वाफ काढत नसाल तर 80-90% शिजवून घ्यायचं। हे बघा असं शिजवून घेतलेलं आहे। तोपर्यंत भाज्या पण आपल्या व्यवस्थित मॅग्नेट झालेल्या आहेत, भात शिजवूसपर्यंत म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनटं जातात आपले ह्यामध्ये। आणि थोडंसं तर खाली भाताचा थर लावायचा आहे। आता ह्या काय मी भाज्या शिजवलेल्या नाहीत, कारण मगाशी भाजून घेतली त्यामुळे सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत। पनीर तर तळून घेतलेलं आहे, कांदा पण भाजून घेतलेला आहे, फक्त लसूण अद्रक तेवढंच कच्चं आहे। त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, पुदिना असा तर पुदिना पण टाका आणि मस्त खाली भाताचा थर लावा। परत आता तुम्ही 1 थर लावा किंवा 2 थर लावा, चांगलं बघा व्यवस्थित असं लावून घ्यायचं थर, मध्ये भाज्या टाकायच्या, परत वरती थर लावा, कोथिंबीर टाका, तुम्हाला काय सजवायसाठी कोथिंबीर, परत तळलेला कांदा ठेवून दिला तर तळलेला कांदा आणि थोडंसं केसरचं दूध टाकलेलं आहे,
कलर येण्यासाठी. तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही कलर पण एका वाटीमध्ये कलरचं पाणी करा आणि त्यामध्ये असं शिपडलं तरी चालेल. मस्त असं भरपूर का भाज्या अशा कशा भरपूर झाल्या पाहिजे. तरी पण असं वाटत होतं की मला भाज्या कमी पडलेत काय की. माझ्या घरामध्ये ना असं स्पेशल काय असेल सगळ्यांच्या आवडीचं, फक्त आमच्या साहेबांना सोडून, तर बिर्याणी, मग व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो. बिर्याणी इतकी आवडते मुलांना, दिवसभर भूक लागत असते बरं का मंडळी. अगदी अर्धा तासाला थोडं थोडं घेऊन खात असतात, एवढी बिर्याणी आवडते. त्यासाठी मी बिर्याणी बनवायला कंटाळा करते, पण मुलांचा बड्डे वगैरे असेल तर आवर्जून त्याच्यासाठी बनवते. हे बघा मस्त असं भात हे केलेलं आहे. वरतून कांदा तळलेला पसरते, थोडंसं काजू ठेवले, ते काजू पण तळले होते, काजू पण टाकून दिले. भरपूर अशी कोथिंबीर, थोडासा पुदिना टाकला होता, त्यामध्ये दोन्ही मिक्स करून चिरलं होतं, कोथिंबीर टाकलं. आणि कलर काय ह्या वेळेला टाकला, मी कलर टाकत असते पण कलर नाही टाकला. साहेबांना आमच्या तेही आवडत नाही, बाहेरचं फूड कलर वगैरे असं त्यांना काही नाही आवडत. थोडेसे ते भिडेसारखे जुन्या विचाराचे आहेत. केसरचं दूध आहे, म्हणजे चला हे तर टाकूच शकतो आपण. नॉनव्हेज असल्यानंतर मग केसर मी पाण्यामध्ये शिजवून घेते, त्यामुळे ते दुधामध्ये टाकता येत नाही. आणि व्यवस्थित सगळं थर लावून गेलं. वरून तूप टाकलेलं आहे आणि खाली तवा ठेवला. तवा ठेवून वरती पातेलं ठेवून एक चांगलं अर्धा तास बारीक गॅस करून वाफ काढून घेतलेले आहे. एका तासावर मस्त अशी चमचमीत बिर्याणी झालेली आहे. बघा तुम्हाला कशी वाटली तेवढं कमेंट करून सांगा आणि या खायला आता. चला मग, एवढी भारी झालेली आहे ना, बघूनच खरं सांगा म्हणजे पाणी सुटलं की नाही तोंडाला. मग आम्हाला तर राहावेनं झाले, म्हणून चला पटपट या